या सुरुवातीला अतिशय महत्त्वाची बातमी आहे ती विधानसभा निवडणुकांबद्दल। विधानसभा निवडणुका दिवाळीनंतर होतील असा अंदाज होता, मात्र आता त्या आणखी पुढे जातील असे संकेत मिळतात। या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे। काय नेमकं त्याला कारण आहे, पाहूया एक रिपोर्ट। राज्यातल्या याच लाडक्या बहिणींसाठी आता निवडणुका पुढे जाणार अशी चिन्ह आहेत। आता विधानसभेची निवडणूक थेट डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे, तसे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनीच दिलेत। मी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या साक्षीने सांगतो, हे आता अजून आमचे 5 महिने या सरकारचे आहेत। हे 5 महिने तर तुम्हाला जवळपास 5 महिन्याचे 7,500 रुपये मिळतीलच, परंतु माय माऊलींनो, बहिणींनो, मुलींनो, पुढेही आपल्याला सातत्य टिकवायचं आहे, ते तुमच्या हातात आहे। हे सातत्य टिकवत असताना तुम्ही पुढच्या पंचवार्षिकला पुन्हा महायुतीला त्या ठिकाणी पाठबळ द्या, पुन्हा तुम्ही आम्हाला संधी द्या। पुढच्या 5 वर्षात तुमच्याकडं 90,000 रुपये 5 वर्षामध्ये देण्याचं काम आम्ही सगळेजण करून देतो। 5 महिन्यांनी निवडणूक लागणार म्हणजे लाडक्या बहिणींच्या खात्यात 7,500 रुपये जमा होतील आणि लाडक्या बहिणी खुश होऊन मतदान करतील असं गणित असल्याची चर्चा आहे। महिला मतदारांची मतं हवी असतील तर जास्तीत जास्त महिलांपर्यंत ही योजना पोहोचायला हवी। या योजनेचे आणखी 2-3 हफ्ते तरी महिलांच्या खात्यात जमा होणं गरजेचं आहे। त्याआधीच आचारसंहिता लागू झाली तर सत्ताधाऱ्यांची अडचण होईल। या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात आल्यानंतर अर्ज न केलेल्या महिलांनाही जाग आली आहे। आता आणखी महिला या योजनेसाठी अर्ज करतील। या सगळ्यासाठी सत्ताधाऱ्यांना आणखी मुदत हवी आहे। त्यामुळेच विधानसभेची निवडणूक डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे। सत्ताधाऱ्यांच्या या खेळीवर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे। कितीही तुम्ही पुढे ढकलले तरी रिझल्ट नाही ना बदलू शकत, आणि हा रडीचा डाव आहे। म्हणजे जर लाडकी बहीण योजनेशिवाय हे पास होत नसतील तर ह्याच्यातच अपयश आहे हा सरकारचा पहिला मुद्दा। आणि दुसरा मुद्दा की ह्यांना जर वाटत असेल की पैसे वाटूनच इलेक्शन जिंकता येतात तर मग लोकसभेमध्ये जिंकले असते ना, काय कमी केले आहेत का उद्योगांनी इलेक्शन लोकसभेमध्ये? केंद्र सरकार हा महाराष्ट्रातली मायबाप जनता ही स्वाभिमानी पण आहे आणि इमानदार पण आहे, हेच या सरकारला कळत नाही। इथे तर गल्लत होते। तेच तर आम्ही म्हणतोय की या देशातलं संविधान, राज्यघटना धोक्यात आहे। न्यायालय, निवडणूक आयोग याच्या निष्पक्ष अशा संस्था ज्यांनी काम करायचं असतं, त्यात जर प्रधानमंत्री, मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली काम करणार असतील तर संविधान राहिले कुठे आहे देशामध्ये? महाराष्ट्रातल्या निवडणुका डिसेंबरला होणार असतील तर ही सत्ताधाऱ्यांची सोय आहे। ज्यांना महाराष्ट्रात पराभवाची भीती वाटते, ज्यांना राजकारणात पराभवाची भीती वाटते, महाराष्ट्रात पराभवाची भीती वाटते की आम्ही निवडणूक हरू, आता निवडणुका वेळेत घेतल्या, तर त्यांनी अशा पद्धतीनं हा डाव टाकलेला आहे। महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक दिवाळीनंतर घेतली जाईल असे संकेत केंद्रीय निवडणूक आयोगानं दिले होते। त्यासाठी जम्मू काश्मीरच्या निवडणुका आणि सणावारांचं कारण दिलं होतं। महाराष्ट्र का चुनाव और हरियाणा का चुनाव एक साथ, देखिए पहले महाराष्ट्र और हरियाणा एक साथ हुए थे। 3 नवंबर हरियाणा की डेट है तो 26 नवंबर महाराष्ट्र की डेट है, राइट। उस समय में J&K वाज ए नॉट ए फैक्टर, सो वन कुड हैव गॉन लिटिल लेटर। दिस टाइम देयर आर 4 elections in this year and 5th election just immediately after this, that is to start with J&K, Haryana, Maharashtra, Jharkhand and Delhi. So depending on the forces, requirement of forces, which is as I said, was in a higher tone in J&K. महाराष्ट्र विधानसभेची मुदत 26 नोव्हेंबर पर्यंत आहे। तोपर्यंत नवी विधानसभा अस्तित्वात यायला हवी।
मात्र निवडणूक पुढे ढकलायची असेल तर 26 नोव्हेंबरला विधानसभा विसर्जित करून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करता येऊ शकते. त्यानंतर डिसेंबरमध्ये विधानसभेची निवडणूक घेता येईल. सत्तेचा मार्ग लाडक्या बहिणींच्या हाती आहे याचा सत्ताधाऱ्यांना विश्वास आहे. त्यामुळेच विधानसभेची मुदत उलटली तरी त्यातून मार्ग काढता येईल. त्यामुळे या क्षणाला सगळ्यात महत्त्वाचं काय तर लाडकी बहीण.